चीनवर निर्यात लागली आहे, तर भारतातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऍपल फोन जे आहेत ते निर्यात होऊ शकतात. म्हणजेच अमेरिकेतील जे काही गुंतवणूकदार आहेत, ज्या काही कंपन्या आहेत, ते चीनमध्ये त्यांचा बेस न उभारता ते आता भारतात त्यांचा बेस उभारू शकतात का? बरोबर आहे. किंबहुना बायडेन यांच्या काळामध्येच अमेरिकेने हे धोरण घोषित केलंय. त्या धोरणाचं नाव आहे चायना प्लस वन. मग चायना प्लस वन म्हणजे काय? तेव्हा जेव्हा बायडेन आणि चायनाचा हे वाढायला लागलं, तेव्हा मग बायडेन यांनी यादी केली की कुठल्या कुठल्या बाबा कंपन्यात की ज्यांना ज्या अमेरिकेत चीनमध्ये उत्पादन करतात त्यांच्यावर बंधनं घाला. तर 24 कंपन्यांची नावं काढली, तर त्या 22 होत्या अमेरिकन. म्हणजे 24 पैकी 22 अमेरिकन म्हणजे काय? सगळं अमेरिकन उत्पादनच चीनमध्ये होतं. मग त्या लक्षात आलं की अच्छा असं काय की असं आपण बंधनं घालू शकत नाही, जी अमेरिका अडचणीत येईल. पण त्यांनी ओळखलं मग आपण खूप जास्त एका देशावर डिपेंड आहोत. त्यांनी जर काही गोंधळ घातला किंवा काही करून आपल्याला अडवतात, तर ते आपल्याला कॉर्नर करू शकतात. आणि म्हणून मग तेव्हापासून धोरण ठरलं चायना अमेरिकेचं, चायना प्लस वन. नुसतं कोविड काळात जाणवलं की सप्लाय चेन विस्कळीत होतात आणि सगळं जे अडचणीत येतं. त्यामुळे मग चायना असू दे सध्या, लगेच चालवता येत नाही. पण एखादा अल्टरनेटिव्ह पुरवठादार विकसित करायचा. मग त्या प्लस वन मध्ये भारताला संधी निश्चित आहे.